नमस्कार विद्यार्थी मित्र. उद्या 14 एप्रिल. 14 एप्रिल म्हटलं की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आठवते. परंतु आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबरच आणखी एक तेवढंच आदरणीय नाव जे आहे जागतिक इतिहासामध्ये ते म्हणजे अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकन यांचा हा जन्मदिवस नव्हता तर तो मृत्यूदिन होता. परंतु दोघांच्या आपण असं म्हणू शकतो की एक सूर्य अस्ताला गेला आणि दुसरा सूर्य उगवला. भले मग काळ वेगळा असेल पण तारीख तीच होती. तर त्या दृष्टिकोनातून आपण या दोघांचं या ठिकाणी सिमिलॅरिटीज काय आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण अब्राहम लिंकन असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याबद्दल फारसं काही सांगण्याची गरज नाही आहे, तरी सुद्धा आपण या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे दोन्ही व्यक्तिमत्वांचं आपण तेवढंसं सिमिलॅरिटी काय असतील असा विचार केलेला नसेल. तर हा एक छोटासा प्रयत्न म्हणूया. हीच आपल्याला त्यांच्याबद्दलची उद्याची जी काही एक श्रद्धांजली म्हणू शकतो आपण, की आपण त्या दृष्टिकोनातून या दोन महान व्यक्तिमत्वांचा विचार तरी केलेला आहे. आपण जर बघितलं तर दोघांचं प्रारंभिक जीवन जे आहे ते गरिबी आणि भेदभाव याच्यामध्ये साहजिकच आहे. आपण आंबेडकरांनाही तेवढ्याच गरिबी आणि भेदभावामध्ये जगत असलेलं सुरुवात झालेली आपण पाहतो आणि त्याचबरोबर अब्राहम लिंकनचंही आपल्याला तेच दिसून येतं. आणि त्या दोघांनीही शिक्षणाच्या माध्यमातूनच आपलं स्वतःचं जे काही एक नाव आहे ते जागतिक इतिहासामध्ये कोरलेलं पाहायला मिळतं आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं या दोघांमधली एक विजिगुषी वृत्ती म्हणतो आपण त्याला, जे काही किलर इन्स्टिंक्ट म्हणतो, यश मिळवण्याचा निर्धार. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण पाहतो की अगदी सामान्य परिस्थितीमधून सामान्य घरामधूनही या दोघांनी सुरुवात केलेली असली तरी एक जगाच्या इतिहासामध्ये जो काही स्लॅव्हरी संपवणारा, गुलामगिरी संपवणारा अमेरिकेचा राष्ट्रपती झाला. आणि दुसरं ज्यांनी भारतीयाच्या ज्या काही घटना आहे त्या घटनेचं जे काही महत्त्वाचं एक घटना समितीचा मसुदा समिती जी होती त्याचं एक नेतृत्व केलं आणि भारतीयांना एक डेमोक्रेटिक व्हॅल्यू जे आहेत त्या दृष्टिकोनातून देण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं आपल्याला. आपण जर बघितलं तर दोघांनीही उपेक्षित आणि शोषित समाज जो आहे यांच्यासाठी प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतं. भारतामध्ये जर आपण दलित समाज म्हणत असलो तसंच अमेरिकेमध्ये गुलामगिरी म्हणजे ब्लॅक्स जे आहेत तोही एक शोषित समाज होता. आणि या शोषित समाजाच्या उत्थानासाठी दोघांनीही काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना त्यांचा आवाज बनण्याचा आणि त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न या दोघांनीही केल्याचं आपल्याला दिसून येतं. याचबरोबर आपण पाहतोय की दोघांनी कायदेशीर आणि राजकीय सुधारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. जे काही अब्राहम लिंकन यांनी परिवर्तनकारी कायदे आहेत, जसं आर्टिकल 13 जे आहे त्यांच्या इथलं जे काही घटना दुरुस्ती 13वी जे आहे त्याच्यामध्ये बदल करून त्यांनी स्लॅव्हरी संपवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर भारतामध्ये जर बघितलं तर आपण शोषित समाजाला आवाज देण्याचा प्रयत्न आर्टिकल 17 मधून, जे की अस्पृश्यता विरोधी आपलं आर्टिकल आहे, तर त्याच्या अनुषंगानं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिल्याचं पाहायला मिळतं. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये नैतिक धैर्य कसा असावं याचं उदाहरण म्हणजे हे दोन्ही व्यक्ती आहेत. कारण नैतिक धैर्य असल्याशिवाय किंवा नैतिकता असल्याशिवाय माणूस हा कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करू शकत नाही. आणि मग हेच आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढ्या अडचणीमध्येही अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरी संपवली आणि तेवढ्याच प्रतिकूल परिस्थितीमध्येही शोषित समाजाला आवाज आंबेडकरांनी मिळवून दिल्याचं पाहायला मिळतं. आता एक बघितलं तर आपल्याला दिसून येतं की यांची शैक्षणिक आणि बौद्धिक शोधांसाठीची वचनबद्धता म्हणजेच काय आहे की बौद्धिक स्तरावरती जो काही प्रसार आहे शिक्षणाचा याच्यासाठी दोघांनीही प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं. आणि हीच वचनबद्धता यांनी समाजाला अर्पित केल्याचं पाहायला मिळतं. ती कशातून तर एक तरी स्वतः तरी त्यांनी प्रसिद्ध विद्वान म्हणून शिक्षणाचा माध्यम जे आहे ते निवडलं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून जगापुढे दाखवून दिलं की शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे आणि त्यातून अगदी आपण शोषित समाजालाही परिवर्तित करू शकतो. आणि तेच यांनी शिक्षणाचा प्रसार करूनही आपल्याला
ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतं. अब्राहम लिंकन यांच्याबद्दल शिक्षणाबद्दल, त्यांच्या शिक्षणाच्या प्रसाराबद्दल तर आपल्याला माहितीच आहे. अगदी आपण लहानपणापासून शाळेमध्ये पाहतोय की अब्राहम लिंकन यांचं डेमोक्रेसीबद्दल, लोकशाहीबद्दलचं तत्व प्रत्येकाला समजतं, दाखवलेलं आहे. लोकांनी लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेलं राज्य असं म्हणतो आपण. आणि आंबेडकरांनी शिक्षणासाठी कितपत स्वतःही खस्ता खाल्ल्या आणि त्याचबरोबर शिक्षित समाज घडावा, उपेक्षित समाज जो आहे तो शिक्षित घडावा, याच्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले हेही आपल्याला माहिती आहे. अगदी मग त्यांनी चालू केलेल्या शिक्षण संस्था असतील त्याच्या माध्यमातून असेल, किंवा त्यांनी जे काही शिक्षणासाठी प्रयत्न केले त्याच्या माध्यमातून असेल, त्यांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याशिवाय तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करता येणार नाही. आणि आपण शिक्षणाचा प्रसार दोघांनी केल्याचं दिसून येतं. याशिवाय आपण पाहतोय की आजीवन शिकणारे म्हणजे सातत्यानं शेवटपर्यंत त्यांनी शिक्षणासाठी, बौद्धिक वाढीसाठी आपलं स्वतःला समर्पित करून घेतल्याचं दिसून येतं. याशिवाय त्यांच्या राष्ट्राच्या इतिहासाला आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. एक प्रकारे आर्किटेक्ट म्हणतो आपण, बदलांचे आर्किटेक्ट आहेत. देशाचं सामाजिक आणि राजकीय दोन्ही दृष्टिकोनातून त्यांनी देशाला एक महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. जो काही हजारो वर्षाचा जो काही आपला भारताचा सामाजिक इतिहास होता, ज्याच्यामध्ये अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात पाळली जात होती, त्या अस्पृश्यतेला संपवून नवीन सामाजिक सुधारणा किंवा नवीन सामाजिक संरचना तयार करण्यामध्ये आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका होती. आणि तसाच हजारो वर्षाचा गुलामगिरीचा इतिहास संपवण्याचं कार्य अब्राहम लिंकन यांनीही केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि यामुळेच आपण काय म्हणतो, आपण दूरदर्शी नेतृत्व म्हणून आपण यांना पाहतो. कारण एक तरी देशाला गंभीर समस्येमधून बाहेर काढण्यामध्ये, जसं गुलामगिरीची समस्या गंभीर होती, कारण त्याच्याशिवाय आपण जर समजा उदाहरण घरामधील 4 लोक असलो आणि 4 लोकांमधून 2 लोकांना आपण बाजूला काढलं तर आपलं घर व्यवस्थित राहू शकत नाही. तसंच आहे अमेरिकेच्या इतिहासामध्ये गुलामगिरीचा इतिहास म्हणजे निम्म्या लोकांना बाजूला काढण्याचा इतिहास होता. भारतामध्येही अस्पृश्यता पाळणं म्हणजे आपण समाजातील मोठ्या घटकाला बाहेर काढण्याचा आपला एक इतिहास आपण म्हणू शकतो त्याला. आणि ह्या दोन्ही इतिहास बदलण्यामध्ये या दोघांनीही भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं. आणि यामुळेच आपण काय पाहतो, यांनी जी काही मूल्य निर्माण केलेली आहेत ती मूल्ये ही शाश्वत प्रभाव पाडणारी आहेत जगाच्या इतिहासावरती. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं योगदान त्यांच्या राष्ट्राच्या विकासामध्येही तेवढंच महत्त्वपूर्ण राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यांचं महत्त्वपूर्ण कार्य भेदभाव संपवणं, समानतेचा प्रसार करणं आणि त्याचबरोबर भावी पिढ्यांना नागरी हक्क चळवळीसाठी एक प्रकारे प्रेरणा देणं, या पद्धतीचे हे महत्त्वपूर्ण असं संघर्ष यांनी नागरी समानतेसाठी, नागरी हक्कांसाठी दोघांनीही केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांच्या निधनाचा आपण विचार केला तर आपल्याला दिसून येतं दोघांचंही अकाली निधन झालेलं आहे. भले आज आपण जयंती म्हणून त्यांचा विचार करत असला तरी पण आपण पाहतोय की शेवटी काय दिलं त्यांनी, वारसा काय दिला याचा आपण आज विचार करत आहोत. तर जो काही शैक्षणिक विद्वत्ता, शाश्वत विद्वत्ता म्हणजे काय, स्कॉलर किंवा विज्ञानाचा प्रसार किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार किंवा विद्वत्तेचा प्रसार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या ठिकाणी त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून जगभरातील महत्त्वपूर्ण आदरणीय नेते म्हणून त्यांचा उल्लेख करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण या दोघांकडून काय शिकू शकतो, तर या दोघांकडून आपण प्रतिकूलतेवरती मात कशी करता येऊ शकते हे शिकू शकतो. अत्याचारित लोकांना मान मिळवून कसा दिला जावा हे आपण यांच्याकडून शिकू शकतो. आणि परिवर्तनशाली नेतृत्व कसं निर्माण होतं हे यांच्याकडे पाहिलं तर लक्षात येतं. शिक्षण घेणं कितपत गरजेचं आहे हे यातून लक्षात येतं. आणि त्याचबरोबर एक चिरस्थायी वारसा यांनी हे सोडून गेल्याचं आपल्याला दिसून येतं, जे भावी पिढ्यांना प्रेरणादायी असं आहे. तर डॉक्टर आंबेडकर असतील किंवा आपण अब्राहम लिंकन यांचा विचार केला तर निश्चितच हे दोन्हीही प्रेरणादायी जे काही व्यक्तिमत्व आहेत जगाच्या इतिहासामध्ये, त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे हे दिसून येतं. आणि त्यातून उद्याच्या 14 एप्रिलला आंबेडकरांना आपण अभिवादन करतोय. त्याचबरोबर अब्राहम लिंकन यांचं योगदानाचाही विचार करतोय आपण. तर धन्यवाद.
आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून निश्चितच तुम्हाला यातील महत्त्वपूर्ण असा इतिहासातील घडामोडी माहीत होत आहेत. त्याच पद्धतीने पुढील काळामध्ये आपल्याला चालू घडामोडीवर पण आपलं योगदान या चॅनलच्या माध्यमातून मिळेलच. त्याचा निश्चितच तुम्ही लाभ घ्यावा. याच्यासाठी तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रसारित करण्यासाठी, ज्ञानाच्या प्रसारासाठी तुम्हीही सहभागी व्हा. धन्यवाद.